राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती कष्टाची यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी 2 एकरमध्ये पॉयनियर 3319 या वाणाची लागवड केली होती. तर लागवडीच्या तारखेपासून 10 ते 12 दिवसानंतर त्यामध्ये अर्धा मक्का निघाला आणि अर्धा मक्का निघाला नाही. त्यामुळे मी दुसऱ्यांदा त्यामध्ये तोडे लावले. तोडे लावल्यानंतर ते 5-7 दिवसानंतर उगवले आणि पक्ष्यांनी खायला सुरुवात केली. त्यामुळे त्या तोड्यामधील अर्धे पक्ष्यांनी खाऊन टाकले आणि अर्धे राहिले. तिसऱ्या वेळेस जर आपण त्यामध्ये तोडे जर लावले तर आपल्या पहिल्या पेरेल मक्याची 20 दिवस कंप्लीट झालेले असतात आणि नंतर जर आपण तोडे लावले तर त्या तोड्याची निघण्याचे 8 ते 10 दिवस, म्हणजे आपला जो लावलेला मक्का असतो त्या मक्यापासून हे 30 दिवसानंतर निघतात. त्यामुळे आपला मक्का लहान मोठा होते. लहान मोठा झाल्यानंतर त्याला कणसे मोठ्या मक्याला लवकर येतात आणि लहान मक्याला कणस उशिरा येतात. त्यामुळे आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते. मक्याची काढणी वेळेवर होऊ शकत नाही. त्यासाठी जर आपण मक्याचे एक वेगळे तोडे लावण्यासाठी जर सुरुवातीपासूनच जर त्या ठिकाणी मक्याचे बी लावले आणि ते उपटून आपण जर ज्या ठिकाणी आपले तोडे पडलेले आहेत त्या ठिकाणी जर आपण कट करून जर लावले तर आपले तोडे पूर्ण होऊ शकतात. तसेच मी 4-5 झाडे कट करून लावले होते. तर आपण हे बघू शकता, 7 ते 8 दिवसानंतर जे कट करेल आपण झाड होते ते आज नवीन त्याला पालवी फुटली आहे. आणि जे आपल्या उगवण्यासाठी आपल्याला 10 ते 12 दिवस लागतात त्यापासून आपण वाचू शकतो. आणि 7 ते 8 दिवसात जेवढा आपला मक्का होईल तेवढ्याच मक्याचे झाडे होऊ शकतात. त्यासाठी आपण असे कट करून झाडे आपण ज्या ठिकाणी तोडे पडलेले आहेत आपले त्या ठिकाणी आपण असे कट करून आपण झाडे लावू शकतो. आणि आपल्या जे मक्यामध्ये तोडे पडलेले आहेत त्या तासामध्ये आपण ते तास पूर्ण करू शकतो आणि आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मित्रांनो, दुसऱ्या वावरात पावसाळी मका घेतला होता. त्या मक्याच्या वावरामध्ये मक्याचे आगाऊ रोपे निघेल होते. ते आगाऊ रोपे उपटून एका बाटलीत भरून आणि कट करून असे दिसत आहे तुम्हाला, तसे कट करून ज्या ठिकाणी तोडे पडलेले आहेत त्या ठिकाणी आपण लावू शकता. आणि आपल्या तासामध्ये जे तोडे पडले आहेत आपण ते तोडे पूर्ण करू शकतो. मित्रांनो, आपण जे मक्का उपटला आहे तो जर लवकर लावला नाही गेला तर तो सुकून जातो. त्यासाठी आपण एका बकेटमध्ये थोडीशी पाणी आणि माती मिक्स करून त्याचा गारा बनवून घ्यायचा आणि त्यामध्ये हे कोमटे कट करून ठेवायचे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे त्या ठिकाणी आपण लावण्यासाठी त्याला घेऊन जाऊ शकतो, कारण ते तोपर्यंत वाळून जाऊ शकत नाही, सुकू शकत नाही.